BN महान्यूज. नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीविरोधात अखिल भारतीय किसान सभेचं आंदोलन. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान संकटात सापडले आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण आदी तालुक्यात पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य काउन्सिलच्या वतीने शनिवार 18 जानेवारी 2025 रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात पाणी पुरवठा सुरळीत करणे, लघुसिंचन योजना प्रभावीपणे राबवणे तसेच धरणातील पाणी प्राधान्याने शेतकऱ्यांना देण्याची मागणी करण्यात येणार आहे. वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांना 2005 पूर्वीपासून कसणीत असलेल्या जमिनींचे हक्क तात्काळ मंजूर करावेत, 7/12 उतारे तयार करावेत, प्लॉट मंजुरी व नावे नोंदवावीत तसेच हक्क मंजूर होईपर्यंत वनजमिनीवरील अतिक्रमण काढू नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. शेतीसाठी वीज पुरवठा नियमित करणे, पंप, मोटर व सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे तसेच भात, नाचणी, मका, तूर, सोयाबीन, कापूस व भाज्यांना हमीभावाने खरेदी करण्याची मागणीही आंदोलनात करण्यात येणार आहे. आदिवासी विकास योजनेअंतर्गत खासगी जमिनीवर 2 हेक्टरपर्यंत भात पिकासाठी 40,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आहे. आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती तात्काळ करावी व रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे तसेच शेतमजुरांना 24 तास नियमित वीज, मजुरी, रोजगार व संरक्षण मिळावे अशी ही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माननीय आमदार काँग्रेस जीवन पांढरी गावित करणार असून आयोजक अखिल भारतीय किसान सभा आहे. BN महान्यूजसाठी श्लोक भामरे. आता तुम्ही बागलाणच्या तहसील कार्यालयावर जे आंदोलन करतायत ते नेमकं कशा संदर्भात आहे? आमच्या पत्रिकेमध्ये छापलेल्या आहेत ज्या गरजा आहेत त्यामध्ये आमच्या महत्त्वाच्या गरजा फॉरेस्ट 1 प्लॉट हे प्रमाणपत्र भेटले पण ते 2 आर, 3 आर, 5 आर, 10 आर, 15 आर ते आम्हाला जेवढी जमीन ताब्यात आहे तेवढी मिळावी आणि त्याचा 7/12 तयार व्हावा यासाठी महत्त्वाची गरज आमची ही आहे. आणि त्याच्यात जे आम्ही पिकवतो त्या शेतामध्ये कांदा झालं, सोयाबीन झालं, नागली, वरई यांना हमी भाव मिळावा यासाठी या आमच्या मागण्या आहेत. आणि पेसामध्ये जे गावं आहेत किंवा शासकीय आश्रम आहेत त्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही, त्या शिक्षकही आम्हाला पाहिजे. शाळेंमध्ये मराठी शाळा झाल्या, शासकीय आश्रम झाल्या, असे जे रिक्त पद आहेत ते रीतिरिवाजाप्रमाणे भरून घ्यावे या आमच्या मागण्या आहेत. जमीन आमच्या कसणाराची कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, ऑल इंडिया किसान सभा जिंदाबाद.